स्किल डेव्हलपमेंट आणि इंडस्ट्री। तर साधारण 50 वर्षांपूर्वी 1967 मध्ये ज्यावेळेस कापड विज्ञान मोठ्या प्रमाणात बंद होण्याची प्रक्रिया सुरू होती, मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण आधुनिकीकरण सुरू होतं, मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण आणि आधुनिकीकरण सुरू होतं, तर एकेका मशीनने हजारो लोकांची काय घेतली जागा घेतली आणि त्यामुळे हजारो लोक काय झाले बेरोजगार झाले। तर अशा बेरोजगारांचं काय करायचं किंवा अशा बेरोजगारांच्या फॅमिलीचं काय करायचं असा मोठा प्रश्न सरकारला पडला आणि त्यावेळेस त्यांनी मुंबईमध्ये श्रमिक विद्यापीठाची स्थापना केली आणि या श्रमिक विद्यापीठाच्या माध्यमातून पूर्ण देशभर व्होकेशनल ट्रेनिंग दिले जाते, टेलरिंग, फॅशन डिझायनिंग, ड्रेस मेकिंग, अंगणवाडी सेविका असेल, मोबाईल रिपेअरिंग असेल, नर्सिंग असेल, तर यामुळे लोकांना काय मिळाला रोजगार मिळाला आणि पूर्ण देशभर ही योजना व्हायला पाहिजे असं त्यावेळेचे पंतप्रधान सन्माननीय अटल बिहारी वाजपेयी म्हणाले आणि त्यांनी पूर्ण देशभरात 270 ठिकाणी ही योजना सुरू केली आणि या योजनेला नाव दिलं जन शिक्षण संस्था। बरोबर, तुम्ही ज्या स्टेटमध्ये जाल, ज्या डिस्ट्रिक्टमध्ये जाल त्या